डेली मिनी ब्लॉगची सुरुवात केली आपण स्वामींचं दर्शन घेऊन. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस आहे आपला 39वा. तर मॅडम, तुम्ही तर चाललात गावी, गणपती बाप्पाला तर जावंच आम्हाला काही सुट्ट्या नाही आहेत. नाही, ते मागायचं नाही. तर आमचा गणपती आम्हाला बघून इथे परत यायचं आहे शॉपला. तर हे फॅब्रिक्स आले, तर ह्या फॅब्रिकचं काय होणार आहे काय माहिती नाही. हे वेळी सांगतायत का पुढच्या वेळी सांगतात ते माहिती नाही, कारण की हा सेलिंगसाठी नाहीच. आपण खास आणलाय काहीतरी नवीन कलेक्शनसाठी, युनिक कलेक्शन. तर तो बघणारच आहोत. तर त्याच्यावर आणि हे सुद्धा कृपया आपल्या करून रिशाच क्रिएशनसाठी त्याच्यावर आलेलं आहे. कृपया करून डोळा ठेवू नका, नाहीतर आपल्याला सांगतील की आम्हाला साऊथ इंडियन साडी हवेत. साऊथ इंडियन साडी सेलिंगसाठी येतील आपल्याकडे, त्यासाठी थोडा वेळ लागेल. आणि हो, तर हे दाखवत होतात, हे आपलं रिशाच क्रिएशन साठी खूप सुंदर असं अप्रतिम फॅब्रिक आलेलं आहे. तिथे तर पूर्ण वर्कचे वगैरे आपण खूप चांगलं कलेक्शन काढणार आहोत. पण ते आपलं दिवाळीच्या अगोदर आपले रील्स सगळे येणार आहेत, रील्स सगळे अपडेट होणार आणि ते तर तुम्हाला दिसणारच आहे. ओके. फॅब्रिक तर पूर्ण भरलाय, फॅब्रिक भरलाय. म्हणजे असं नाही आहे की हा सेलिंगसाठी किंवा कशासाठी, हा आपला कलेक्शन निघण्यासाठी आहे. तर मॅडम तर चालल्यात गावी, पण कारागिरांसाठी काम काढून चाललंय. तर काय कामं आहेत, काय नाही, काय केलं आहेत, काय नाही. आणि हो, गणपतीची रील किती क्रॉस झाली आहे, 3 लाखाच्या वर झाले. सो ह्यावेळेस गणपतीचा जो स्टॉक, तो आपला 3 वेळा रिस्टॉक झाला. कारण की असंही आपण दोनदा रिस्टॉक करायचो, कारण की ऑनलाईन आणि ऑफलाईन. यावेळेस ऑनलाईनचे कस्टमर पण आलेत ऑफलाईनला आणि काही मागवतात ऑनलाईन. तर मॅडम हे काय, मगापासून डोळे जातात आमचे तिथे. आहेत आणि हे आपले पैठणीचं पिंक कलर आलाय, खूप सुंदर पिंक कलर आलाय आपल्याला. तो ऑलमोस्ट आणि बघू प्युअर शकतो सिल्क आपण. मध्ये आहे. हे ब्लाउजेस पण आले. तर बाकी काय, कारागिरांची ते कामच चालू आहेत, ते बघू शकतो आपण. इथे रेडीमेडचे कामं चालू आहेत, इथे पण रेडीमेडचं काहीतरी नवीन येणार आणि बाकी कस्टमरचे कामं चालूच आहेत. तर आज थोडंफार राहणार आहोत आपण शॉपमध्येच. तर मॅडमला विचारत काय काय कामं आहेत आणि काय काय नाही, थोडंफार बघूयात. कलेक्शन तर मोठ्या प्रमाणात निघतो आपला आणि तयारी तर खूप जोरातच केली आहे मॅडमने, कारण की यावेळेस आपल्याला पुण्याच्या पण शॉपला आणि ठाण्याच्या शॉपला पण कलेक्शन पाठवायचंच आहे. आणि आपले कारागिरांचे हात काय थांबलेले नसतात, त्यांचे हात पण एवढे जोरात चालतात की ते दिवसाला 10-10, 20-20 ड्रेसेसची कामं करतात. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.